हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो. शम्स ए इस्लाम पालघर संघाला विनंती असेल आपला 12th प्लेअर समालोचन कक्षात पाठवायचा आहे. फातिमा स्टारचा 12th प्लेअर आलाय. एक छोटासा प्लेअर आलाय. हॅलो माईक चेक. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आजच्या रात्रीतील पुढचा सामना आपल्या भेटीला येतोय. येस पंच. फातिमा स्टार संघानं जिंकलाय टॉस. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. शम्से इस्लाम संघाच्या वतीनं 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे सोहेल आणि दुसरीकडे साहिल. गोलंदाज अमान. पहिला बॉल. अमानचा पहिलाच बॉल गुड लेंथवर आदळलेला बॉल पंचांकडे मागितलंय दाद आणि पंचांनी दाद फेटाळून लावलाय. पहिला बॉल एक सरप्राईज करणारा बॉल. सोहेल सारखा एक चांगला फलंदाज, मात्र त्याच्या बॅटचं आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. विसावला सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि पहिला बॉल डॉट आलाय. सोहेलचा विचार करायला गेला. टेनिस क्रिकेट असू दे, लेदर क्रिकेट असू दे, अतिशय सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक त्याच्या बॅटमधून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. आता तोच फलंदाज फलंदाजी मार्कवर. आर्यनचं मैदान म्हणजे त्याचं होम ग्राउंड आणि आपल्या होम ग्राउंडवर खेळत असताना सोहेल पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा अमान सज्ज झालाय. यावेळेस बॅट चिकट चेंडूला स्टिअर केलंय. इनफिल्ड मध्ये चेंडू अडवण्यात आलाय. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल आणि या 1 धावेने शम्से इस्लाम संघाचा श्री गणेशा धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 1 धाव. आता फलंदाजी मार्कवर आपल्याला दुसरा सलामीवीर पाहायला मिळतोय. नाव त्याचं साहिल आहे आणि हा देखील एक होनहार फलंदाज आहे. कमी वयामध्ये खूप चांगलं क्रिकेट साहिलच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत आलोय. पुढचा बॉल. यावेळेस अमानचा पुढचा बॉल हलक्या हातानं पुश केलाय. इनफिल्ड मध्ये पुन्हा एकदा चेंडू अडवला गेलाय. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल आणि या 1 धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवा सेना चषक 2026चा हा थरार आपण अनुभवतोय. खूप चांगलं आयोजन. आर्यनचं मैदान आणि त्या मैदानावर नाईट क्रिकेट म्हणजे प्रेक्षकांना पर्वणी आहे. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा अमन. यावेळेस अमनचा बॉल. अमनच्या बॉलवर केलंय आक्रमण. डाऊन द ग्राउंड ॲज अ स्ट्रेट ॲज अन ॲरो. सोहेलच्या फळीतून आलाय या मॅचचा पहिला षटकार. 6. पुढचा बॉल. यावेळेस आकुटप्प्याचा बॉल होता. कट केलाय. डीप पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे.
सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल आणि या 2 धावेने धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवर ती म्हणजेच 10 धावा. मैदानावर राकेश सुर्वे रॉकी भाई यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं शब्द सुमनाने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वेलकम रॉकी सर. कुठे असतील तिकडे यायचंय आपण मंचावर. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अमननं झेल घेतलाय. शमसेब पालघर संघाला लागलेला पहिला मोठा हादरा. सोहेल बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. बॅक टू द मॅच. एक षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते 10 धावा. जिकडे एक गडी, एक मोठा मासा गळाला लागलाय. सोहेल सारखा एक चांगला फलंदाज ज्या पठ्ठ्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आला होता, मात्र मोठी खेळी त्याच्याकडून नाही पाहायला मिळाली. नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं साहिल आहे आणि आता साहिल फातिमा स्टार ची जबाबदारी घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पहिला बॉल. साहिलचा पहिलाच बॉल फुलटॉस होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र कनेक्शन नाही झालं. साहिलकडे एक संधी चालून आली होती, मात्र फटका फसला. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा पंच दर्शवत आहेत इट्स नो बॉल. कमरेच्या वरून जाणारा हा बॉल. पहिला बॉल देखील फुलटॉस होता, दुसरा बॉल नो. साहिल कुठेतरी घाई करतोय. या पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल, जो बॉल फ्री हिटचा असेल. फुल लायसन्स आहे मोठा फटका खेळण्यासाठी. साहिल उघड डोळे, नीट बघ नीट. पुढचा बॉल फ्री हिट. यावेळेस मध्यम गतीचा बॉल, जबरदस्त बॉल, अचूक टप्प्यावर भेदक मारा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा कनेक्शन नाही झालं, टायमिंग नाही झालं आणि विसावला सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. आलाय डॉट बॉल. साहिल वेगावर स्वर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस होता, लोअर फुल टॉस पद्धतीचा बॉल होता, मात्र बॅट आणि बॉल यांचं मिलनच होत नाहीये. वेगवान पद्धतीचा मारा, एक तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये साहिलच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार करायला गेला, धावसंख्या आतापर्यंत स्थिरावलेली आहे, ती म्हणजे 11 धावांवर. 11 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल. साहिल राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. यावेळेस चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. आडव्या बॅटनं मिड विकेट रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट बॉलला खेळलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय, फेकी करेल तत्पर्यंत 2 धावा परिपूर्ण झाल्यात आणि या 2 धावेने स्कोर कार्ड पुढे चाललाय, जाऊन पोचलाय 13 धावांवर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना साहिल मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडून मागे मात्र 3 धावा खर्च केलेत. जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस साहिलचा बॉल, त्याला खेळलाय कव्हर रिजन मध्ये. एक लॉफ्टेड स्ट्रोक होता, मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 14 धावांवर. अक्षरशः फलंदाजाची कोंडी केली होती, बॅटला कुठेतरी कुलूप लावलं होतं आणि ही कोंडी फोडण्यासाठी स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मात्र 1 धाव. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. शानू त्याचं नाव आहे. आता शानूला चांगला खेळ करावा लागेल.
पुढचा बॉल घेऊन साहिल. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस होता, तर कनेक्शन नाही होत आहे. तुमच्याकडे संधी चालून येत आहेत, मात्र संधीचं सोनं नाही करता येत आहेत. पंच दर्शवतात इट्स अ बाईज. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर तब्बल 7.5च्या सरासरीनं 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. थँक्यू सो मच डीजे. बॅक टू क्रिकेट. नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय मोईन. पहिले 2 षटक आपले पाहिले तर खूप चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी असावी ते मैदानाच्या आतमध्ये दोन्ही गोलंदाजांनी दाखवून दिलं, आणि तोच वसा पुढे घेऊन चालण्यासाठी नवीन गोलंदाजी मार्कवर आलाय. नाव त्याचं मोईन आहे. पहिला बॉल. मोईनचा पहिलाच बॉल फुलटॉस होता. शॉर्ट ऑफ जामचा फटका अलॉंग द कार्पेट डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळून काढला. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल आणि 1 धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले, ते म्हणजे 16 धावांवर. 16 रन्स ऑन द बोर्ड. पॉवर प्लेचे 2 षटक आणि या 2 षटकांचा विचार करायला गेला तर अत्यंत संतत गतीने चाललेला हा क्रिकेटचा खेळ. राकेश सुर्वे यांचं आगमन झालं, आमचे खूप जवळचे मित्र, त्यांचं देखील स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये बंटू दादा यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस लाईन मध्ये झाली चुकी, पंच दर्शवतात इट्स अ वाईड बॉल. स्वैर मारा. धावसंख्येत 1 अतिरिक्त धावेने भर आणि या 1 अतिरिक्त धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 17 धावांवर. साहिल बराच काळ फलंदाजी मार्कवर टिकून आहे, मात्र रन्स नाही येत आहेत. मनासारखी फलंदाजी आतापर्यंत साहिलच्या फळीतून नाही पाहायला मिळालंय. हरकत नाहीये. पुढचा बॉल. यावेळेस गुड लेंथवर आदळलेला बॉल. पंच दर्शवतायत इट्स अ नो बॉल, म्हणजेच धावसंख्येत नो +1 2 धावेने भर पडेल आणि धावसंख्या धावफलकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल फ्री हिटचा. पुन्हा एकदा तुमच्याकडे फुल लायसन्स आहे. मोठा फटका येऊ देत, जेणेकरून तुमचा जो स्कोर कार्ड आहे तो पुढे जाईल. आता शानूला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल. आपल्या संघाला तारायचं असेल तर आपले जे खांदे आहेत ना ते मजबूत ठेवावे लागतील. शानू एक डावखुरा फलंदाज आहे. डावखुऱ्या फलंदाजाची शैली नॅचरल रित्या धोकादायक असते. तो धोका गोलंदाजाला दिसला पाहिजे. पुढचा बॉल. यावेळेस मोईनचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक. चेंडू बराच काळ हवेत होता, प्रॉपर टायमिंग नाही झालं. जीवाच्या आकांताने बॉलला अडवण्याचा प्रयत्न आणि धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. या 1 धावेनं धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 20 धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 रन्स ऑन द बोर्ड. तिसऱ्या षटकाचा विचार करायला गेला आतापर्यंत 2 बॉल झालेत आणि 2 बॉलच्या अखेरीस स्कोर कार्डवर 20 धावा लागलेत. पुढचा बॉल. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. विकेटची संधी चालून आली होती, मात्र घाई झाली मोईनकडून. तुमच्याकडे वेळ होता,
तुम्ही वेळ घेऊन जर थ्रो केला असता तर कदाचित शानूला परतावं लागलं असतं. आता हरकत नाहीये, चांगली गोलंदाजी तुम्ही अजून देखील करू शकतात. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 3 बॉलच्या अखेरीस स्कोर कार्डवर धावा लागल्या, त्या म्हणजेच 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. मोमेंटम पूर्णतः फातिमा स्टार संघाच्या बाजूने वळतंय. मात्र साहिल आणि शानू दोन चांगले फलंदाज आहे. कमबॅक कसं करावं माहिती आहे, करावं लागेल. डेड बॉल पंच दर्शवत आहेत. येस, यावेळेस मोईनचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, त्याला ऑन साइडला लपेटून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र कनेक्शन नाही होत आहे. पुन्हा एकदा एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा, यष्टीरक्षकाकडून झाली चुकी आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस पंचांकडे दाद मागितलाय आणि पंचांनी त्यांचा बोट आकाशाकडे दाखवलाय, म्हणजे साईल बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर आलाय सोहेल. धावसंख्येचा विचार करायला गेला आतापर्यंत 23 धावा लागलेत. येणारा शेवटचा बॉल आहे. मोईनचा शेवटचा बॉल, सरप्राइझिंग डिलिव्हरी, यॉर्कर पद्धतीचा बॉल. फलंदाजाची पापणी लवते ना लवते बॉल विसावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि आलाय पुन्हा एकदा डॉट बॉल. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 23 धावा, 23 रन्स ऑन द बोर्ड. तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकर 23 धावा, 23 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तोच गोलंदाज अमान संघाची कमान सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिला बॉल घेऊन कुठेतरी अमान क्षेत्ररक्षण सजवत असताना समोर डावखुरा फलंदाज शानू आहे, ज्याची फळी अजूनही शांत आहे, मात्र स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. शानू देखील चांगली फलंदाजी करू शकतो. पहिला बॉल, अमानचा पहिलाच बॉल, लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडू चाललाय
डीप कव्हर रिजन मध्ये तिकडे क्षेत्ररक्षक होता, मात्र क्षेत्ररक्षकाला चकून बॉल चाललाय सीमारेषा पार, आलाय शानूच्या फळीतून चौकार. 4. ज्या अर्थी अमान आपल्या संघाची कमान सांभाळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आला, मात्र पहिल्या चेंडूवर क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी. आता गोलंदाजाला जर चांगली गोलंदाजी करायला पाहिजे, त्याहूनही चांगली क्षेत्ररक्षण व्हायला पाहिजे. पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटनं लॉंग ऑफ रिजन मध्ये फटका तर खेळलाय, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा परिपूर्ण, स्कोर कार्ड पुढे चाललाय, जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 29 धावा, 29 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल मोहीनचा पुढचा बॉल आणि त्या बॉलला दिशा दिलाय कव्हर रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय, त्याच्याकडून झालंय चुकी आणि बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमारेषा पार, आलाय नशिबाचा चौकार. 4. आम्ही पहिलेच सांगितल्याप्रमाणे गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची साथ हवी आणि ती साथ कुठेतरी नाही मिळते. धावसंख्येत तब्बल 4 धावेने भर पडली. धावसंख्या फ्लाय होऊन जाऊन पोहोचली ती म्हणजे 33 धावांवर. शानू बराच काळ शांत होता. पुढचा बॉल यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल, पुलचा फटका पॉवरफुल आहे, मात्र तिकडे सुंदर क्षेत्ररक्षण. रिप्लेच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा पाहू, शहानिशा करू, मग आपला डिसिजन कळूयात. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी, तब्बल धावा अडवल्यात. चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक रिप्लेच्या माध्यमातून थर्ड अंपायरने खूप वेळ घेतला, शहानिशा केली आणि नंतरच डिसिजन. स्क्रीन आपण पाहू शकतात, जेव्हा पाय बाउंड्री लाईनवर पडला तेव्हा कॉन्टॅक्ट नव्हता, बॉल सीमारेषेच्या मध्ये फेकला गेला आणि याचा अर्थ संघासाठी तब्बल 4 धावा रोखलेत. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 35 धावा, 35 रन्स ऑन द बोर्ड. शानू सारखा फलंदाज जो बराच काळ शांत होता, मात्र आता त्याची बॅट बोलायला लागलाय.
पुढचा बॉल. यावेळेस पुढचा बॉल ऑन साइडला लपेटून खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आलाय, क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल, तत्पर्यंत धावसंख्येत तब्बल 3 धावेने भर पडेल. अजूनही बॉलचा पाठलाग चालू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये तब्बल 5 धावा कंप्लीट केलेत. जिकडे सिंगल किंवा डबल धाव होती तिकडे शम्स ए इस्लाम संघाला 5 धावा मिळाल्या आहेत. म्हणजे मागच्या बॉलवर जो षटकार अडवला होता त्याचा जास्त फायदा नाही झाला. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 40 धावा. अमान खूप चांगली गोलंदाजी करतोय, मात्र क्षेत्ररक्षकाची साथ त्याला नाही मिळते आणि त्याचा फायदा होतोय शम्स ए इस्लाम पालघर संघाला. धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 40 धावा, 40 रन्स ऑन द बोर्ड. येणारा चौथ्या षटकातील शेवटचा बॉल आहे आणि शेवटचा बॉल फेस करण्यासाठी फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज सोहेल शेख आपल्याला पाहायला मिळतोय. फातिमा स्टार, तुम्ही खूप वेळ घेताय, तुमच्याकडे मात्र 3 मिनिटं आणि 45 सेकंद आहेत. पुढचा बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल, पुलचा फटका, चेंडू बराच काळ हवेत खालती. अमान आलाय, मात्र यावेळेस अमान कडून देखील चुकी झालाय. एक सोपा झेल होता मात्र नाही घेता आला आणि फायदा मिळाला शम्स ए इस्लाम संघाला. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. या 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 41 धावा, 41 रन्स ऑन द बोर्ड. आणि आता मात्र 5वं षटक चालू होईल, जिकडे फातिमा स्टार संघाला मात्र 3 मिनिटांचा वेळ आहे आणि तुम्हाला 3 मिनिटांमध्ये 5वं षटक कंप्लीट करावं लागेल. थँक्यू सो मच. च्या दिवसामध्ये डीजेची देखील आम्हाला चांगली साथ लाभते आणि पुढे देखील साथ लाभली जाईल अशी आम्ही आशा करतो. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर मोईन. पहिला बॉल. यावेळेस मोईनचा पहिला बॉल अलॉंग द कार्पेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, मात्र डीप मधून क्षेत्ररक्षक आला, चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि त्याच सोबत चांगली फेकी देखील केली. धावसंख्येत 2 धावेने भर पडेल. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 43 धावा, 43 रन्स ऑन द बोर्ड. मात्र 2 मिनिटाचा अवधी आणि या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला तब्बल 5 बॉल कंप्लीट करायचे आहेत. यावेळेस आगुट टप्प्याचा बॉल, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, तिकडे क्षेत्ररक्षक होता मात्र त्याला चकवत बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, आलाय सोहेलच्या फळीतून चौकार. 4. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 47 धावा, 47 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल. यावेळेस मोईनचा पुढचा बॉल यॉर्कर पद्धतीचा होता, अक्षरशः बॉलला खोदून काढलंय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय, चांगली फेकी केलंय, पंचांकडे दाद मागितली आणि पंचांनी दाद उचलून धरले. विकेटचं पतन. आपण पाहू शकतात ज्या लेवलची क्षेत्ररक्षण, ज्या लेवलची फेकी आणि त्याचाच रिझल्ट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. ज्या सोहेलच्या फळीतून एक चौकार आला होता तोच सोहेल तंबूच्या आसऱ्याला परतलाय. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 48 धावा.
फातिमा स्टार संघानं खूप वेळ घेतलाय आणि अ, त्याचा रिझल्ट आपल्याला शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल. तुम्हाला एक एक्स्ट्रा खेळाडू इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. मात्र 4 खेळाडू तुम्ही इनफिल्डच्या बाहेर ठेवू शकतात, याची नोंद फातिमा स्टार संघानं घ्यायचं आहे. पुढचा फलंदाज फलंदाजी मार्कवर आला, एक भरभक्कम फलंदाज, बाहुबली फलंदाज हनी खान. एक चांगला फलंदाज आहे, मोठा फलंदाज आहे. मोठे फटके याच्या फळीतून आपण सहसा पाहतो. मात्र हनीला आज जबाबदारी घ्यावी लागेल. येणारे शेवटचे 3 बॉल आहेत. मोईन सारखा एक चांगला गोलंदाज सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल, यावेळेस मोहीनचा बॉल. पंचांकडे मागितली दाद आणि पंचांनी दाद उचलून धरलंय. बॉलने यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि हनीची दांडी गुल झालाय. गॉन. हनी जसे आले तसेच तंबूच्या आसऱ्याला. आज हनीला आपली फलंदाजी नाही दाखवता आली. मोईन सारखा चांगला गोलंदाज समोर असल्यावर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनने खेळावं लागेल. ते कुठेतरी लॅग झालं. पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, मात्र लाईन मध्ये झाली चुकी. पंच दर्शवत आहेत इट्स अ वाईड बॉल, म्हणजेच धावसंख्येत वाईड +1, 2 धावेने भर पडेल. आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 50 धावांवर 50 रन्स ऑन द बोर्ड. शमसेब इस्लाम पालघर संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. यावेळेस आडव्या बॅटनं एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल नाही झालं प्रॉपर टायमिंग. आणि जबरदस्त गोलंदाजी, तिखट मारा, वेगवान मारा मोहीनच्या माध्यमातून आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 51 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5व्या षटकातील येणारा शेवटचा बॉल आहे. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर उतरलाय. शेवटचा बॉल, यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल होता. शरीरांचा पुन्हा एकदा वेध घेतला, तर पंच दर्शवत आहेत इट्स अ नो बॉल. ओव्हरस्टेपिंग झालीये मोहीनकडून आणि त्याचा फायदा होईल शमसे इस्लाम संघाला. धावसंख्येत पुन्हा एकदा नो +1, 2 धावेने भर पडेल. पुढचा बॉल असेल फ्री हिटचा बॉल. चिकडे शानूला फुल लायसन्स आहे एक मोठा फटका खेळण्यासाठी. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 53 धावा, 53 रन्स ऑन द बोर्ड. मोहीनचा येणारा शेवटचा बॉल आहे, तो आहे फ्री हिटचा बॉल. समोर डावखुरा फलंदाज शानू उभा ठाकलाय. यावेळेस मोहीनचा बॉल वेगवान पद्धतीचा बॉल होता, नाही झालं कनेक्शन. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवतोय. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर पडेल. आणि या 1 धावेनं धावसंख्या धावफलकर जाऊन पोहोचले ती म्हणजे 54 धावा, 54 रन्स ऑन द बोर्ड. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणि फातिमा स्टार संघाला एक सूचना, शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा प्लेअर इनफिल्ड मध्ये ठेवावा लागेल. इनफिल्डच्या बाहेर मात्र 4 खेळाडू तुम्ही ठेवू शकतायत. धन्यवाद. आजच्या रात्रीतील पुढचा सामना आपल्या भेटीला येईल, तो म्हणजेच मोना सीसी संजान
आणि वाली वसई. पश्चिम रेल्वेचा विचार करायला गेला तर सांद्यापासून बांद्यापर्यंतचा संघ आपल्याला पाहायला मिळेल आज आर्यनच्या मैदानामध्ये. चला, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल लवकरात लवकर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. मोना सीसी संजान आणि वाली वसई. तौफिकचा पहिला बॉल, बॉडी लेंथ मध्ये टाकलेला बॉल, पायांचा वेध, एक डायरेक्ट हिट आणि पंचानी बोर्ड वरती केलाय आणि शानू बॅक टू द डग आउट. विकेटचं पतन, गॉन. अंदाज शेवटचं षटक हाताळण्यासाठी आला आणि पहिल्या चेंडूवर यश प्राप्त झालंय. मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने नवीन फलंदाज झालाय ऐनुद्दीन. हा देखील एक चांगला फलंदाज आहे, एक चांगला गोलंदाज आहे. पालघर जिल्ह्यामध्ये लेग स्पिनरचा विचार करायला गेला, फिरकी पट्टूचा विचार करायला गेला तर ऐनुद्दीन सय्यद हे नाव सातत्याने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मात्र आज जबाबदारी वेगळी आहे. ऐनूचे खांदे शाबूत ठेवावे लागतील त्याला आणि जबाबदारी घ्यावी लागेल. धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 54 धावा. दुसरा बॉल घेऊन तौफिक सज्ज झालाय, सामना करेल ऐनू. यावेळेस तौफिकचा बॉल आणि बॅटची कडा आणि ऐनू जसे आले तसेच तंबूच्या आसऱ्याला परत आहेत. विकेटचं पतन, गॉन. थँक्यू सो मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये ऐनुद्दीन सय्यद जसे आले तसेच तंबूच्या आसऱ्याला परत आहेत. आमचे चांगले मित्र महेश्वर भाई देखील आले होते ऐनूसाठी पारितोषिक लावण्यासाठी, मात्र ते येण्या अगोदरच ऐनू तंबूच्या आसऱ्याला. हरकत नाहीये. आता पाहायला गेलं तर शम्से इस्लाम संघाच्या फलंदाजीचा पाचोळा झालाय. मात्र पाचोळा झालेल्या झाडाला देखील कधीतरी हिरवेपणा येतोच. मागचं सर्व विसरून त्या हिरवेपणाकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं. पुढचा बॉल, यावेळेस बिमर पंच दर्शवतात इट्स अ नो बॉल. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर. येस, या अतिरिक्त धावेने धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 55 धावा. पुढचा बॉल फ्री हिटचा आहे. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर आलाय आणि त्या फलंदाजाला एक मोठा फटका खेळण्याचा फुल चान्स आहे. उघड डोळे, बघ नीट, कारण पुढचा बॉल फ्री हिट. यावेळेस चांगला शॉट थ्रू दी कव्हर, चेंडू चाललाय दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून सीमारेषा पार, आलाय चौकार. 4. मजलीस आहे. चांगली गोलंदाजी करत असताना फलंदाजाच्या बॅट मधून चांगला शॉट आला आणि चौकारात रूपांतर झाला. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा तौफिक, राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेस तौफिकचा बॉल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय, थोडंसं फंबलिंग आणि त्याचा फायदा होतोय मैदानाच्या आतमध्ये शम्से इस्लाम संघाला. रमजान देखील आपल्याला नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. होंडो या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी रमजानला देखील मिळाली. तो आता ऑन स्ट्राईक आला तर मोठे फटके येऊ शकतात आणि रमजानला देखील स्ट्राईक मिळायला हवी.
चित्याच्या चपळाईनं 2 धावा कंप्लीट केलेत आणि धावसंख्या धावफलकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजेच 61 धावा, 61 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल, यावेळेस तौफिकचा पुढचा बॉल फुल टॉस होता, खेळून काढलाय डीप कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा धावसंख्येत 2 धावेने भर पडेल आणि या 2 धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 63 धावांवर. रमजान साठी देखील पारितोषिक आलं होतं पण अजूनपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंडवर. पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस होता आणि फुल टोल वसूल केलंय. आलाय खणखणीत षटकार, 6. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर तब्बल 69 धावा, 69 रन्स ऑन द बोर्ड. आणि फातिमा स्टार या संघाला सामना जिंकायचा असेल ना तर 36 चेंडून मागे 70 धावांचं एक मोठं आव्हान आहे. आजच्या रात्रीतील पुढचा सामना आपल्या भेटीला येईल मोनासिसी संजान विरुद्ध वालिव वसई. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल लवकरात लवकर आपण यायचंय, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होईल त्यावेळेस आमच्या सोबत जोडले जातील आमचे साथी समालोचक उत्कर्ष पाटील, व्हॉइस ऑफ पालघर, व्हॉइस ऑफ धनसार. थँक्यू सो मच. वालिव वसई कर्णधार आलेत का? वसई आणि संजानचे कर्णधार संजान चलेगा अपने को क्या. संजानकडून कॉल केला जाईल. विश्वजित अहिरे आपल्या सोबत. टेल इज अ कॉल अँड इट्स हेड्स. वालिव वसई संघाने कर्णधार नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय कळवायचा आहे. बैटिंग करणार. या स्पर्धेबद्दल 2 शब्द बोलायचे झाले तर काय बोलणार? स्पर्धा तो अच्छी है लेकिन आप देखेंगे पहली बार इधर खेलने आए, देखते अभी अच्छा क्रिकेट खेलने की कोशिश करें. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने नाही गेलात. आता तुम्हाला पहिले क्षेत्ररक्षण करायचं आहे. जर तुम्ही नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण करायचा होता पण आता बॅटिंग घेतली, अरे फिल्डिंग घेतली, बॅटिंग आहे ना, हा तर फिल्डिंग घेतली आहे तर आम्ही कोशिश करू 40 रनवर अटकावू. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. वालिव won the toss and elected to bat first. Thank you so much. ज्यावेळेस दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात त्यावेळेस आमच्या समवेत आमच्या सोबत धनसारचा एक गोड आवाज आणि पालघरचा एक चॉकलेट बॉय उत्कर्ष पाटील आमच्या सोबत जोडला जाईल.
नाही फळफळला. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. थँक्यू सो मच. व्हॉइस ऑफ नांदगाव अर्थात मृण्मय ठाकूर सर, खूप छान पद्धतीचं समालोचन तुम्ही केलं आणि खऱ्या अर्थानं पहिल्या इनिंगचं तुम्ही एक खूप चांगलं विश्लेषण केलं. मॅचला मात्र सुरुवात होते आणि मॅचला सुरुवात होत असताना 70 रनचं टार्गेट आहे आणि त्या 70 रनच्या टार्गेटमध्ये अगदी दोन संघ एकमेकांसमोर उभे आहेत. मजा येणार आहे या मॅचला, जिंकण्यासाठी, लढण्यासाठी आणि भिडण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला लढावं लागेल आणि इथून खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता या मॅचमध्ये विजयाचा तुरा, विजयाची मुहूर्तमेढ रोवायची असेल तर तुम्हाला इथून मेहनत आणि मेहनत या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. टार्गेट 70चं आहे, मोठं टार्गेट आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. आलेल्या पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं, क्रीडा शौकीनांचं सहर्ष हार्दिक स्वागत. अवधूत सिंग प्रेझेंट, युवा सेना चषक. संपूर्ण अवधूत सिंग आणि त्यांच्या सवंगडी ज्यांनी खऱ्या अर्थानं फार मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आणि आज ही स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीसाठी. 36 बॉल आणि 36 बॉलमध्ये 70. फातिमा स्टार एका बाजूला आहे तर एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. छत्तीस बॉल आणि रन करायचे या मॅच मध्ये. 70 स्ट्रायकिंग एंडला तयार. अमनचा पहिला बॉल उडवला जिथे हनी खान पोहोचलेत आणि हनी खानच्या साथीने तिथे क्षेत्ररक्षक आणखीन एक होते. कॅच सुटलाय की या येणाऱ्या काळात मॅच सुटलाय, सगळ्या गोष्टी आहेत. इथून आपण पाहता चेंडू बऱ्याच काळ हवेत होता आणि तदनंतर तिथे अमनला मात्र संधी मिळाली. आता त्या संधीचं सोनं करावं लागेल. संधी प्रत्येकाला नाही, ज्याला संधी मिळते तो भाग्यवान, ज्यानं संधी साधली तो कर्तृत्ववान. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता तर संधीचं सोनं आता कर्तृत्ववान आणि नशीबवानानं करून दाखवावं लागेल. एका बाजूला इनू, यष्ट्यांच्या मागणं लेदर क्रिकेट देखील फार खेळलं त्या इनू यांनी. त्यांचं देखील पालघर क्रिकेटमध्ये नाव अगदी सन्मानानं घेतलं जातं आणि ते सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मजा येईल या मॅचला. गोलंदाजी मार्कवरती तयार आहे, सगळं काही सेट केलं या मॅचसाठी आणि गोलंदाजी मार्कवरती तयार होत असताना एक दमदार सामना तुम्हाला सगळ्यांच्या भेटीकरिता. फरहान पहिला बॉल सिंगल, दुसऱ्या बॉलसाठी तयार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात नरम हातानं बॉलला खेळले. क्षेत्ररक्षक आहेत, शॉर्ट पॉइंटचे, ते बॉलला उचलतील, फेकी करतील आणि तुर्ताच धावांची गती जर तपासून पाहिली नाही तर आता जाऊन पोहोचतंय ती म्हणजेच फलकावरती. सध्या 2 बॉलचा खेळ संपला आणि 2 रन. फरहान गोलंदाजी मार्कवरती, एका बाजूला ओमनच्या साथीनं ओवेस. नाव माहिती नसेल तर मग फरहान नाव हे जोडले पियुष सांगतात, कारण आमचा एक्स्ट्रा खेळाडू नाही इथे. षटकातील पुढचा बॉल, याही बॉलला फटका खेळलाय. क्रॉस बॅटनं बॉल चाललाय वेगाने. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. साहिलने क्षेत्ररक्षण चांगले केलं. आता बघता बघता रन करायचा होता तिसरा. दुसऱ्या रनसाठी पलटण्याचा प्रयत्न त्यांनी केला. फातिमा स्टार्स या संघाकडे चांगली लाईन आहे, चांगली लेन त्या बॅटिंगमध्ये त्यांच्याकडे खोलातली आहे. परंतु एका बाजूला फरहान आणि टीम ऐनू जी सध्या आपल्याला पाहायला मिळते ना, त्याही टीमने सध्या प्रभावी केले संपूर्ण या स्पर्धेत. आज दुसरी रात्र या स्पर्धेची तुम्हाला सगळ्यांच्या आवडीची, मानाची, सन्मानाची, अभिमानाची अशी मात्र ही स्पर्धा. आणि या स्पर्धेला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं सुरुवात होत असताना अगदी सुंदर पद्धतीचं क्रिकेट आपण पाहिलं. आज एका बाजूला सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स हाही सामना चालू आहे. 243 रन मुंबईने केले. रियान रिकाल्टननं खूप चांगलं शतक ठोकलं. साथीनं नमन धीरचे 13 रन. सगळ्याच गोष्टी फार महत्वाच्या होत्या. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. थोडंसं अडचण आली आणि योग्य वेळेत त्या अडचणी सावरल्या देखील. बॉलचा खेळ झाला 3 बॉलचा खेळ. ज्या वेळेला संपतोय त्या वेळेला 3 रन. सध्या 3 बॉलचा खेळ झालाय. थोडंसं स्पीडअप करा, तुम्हाला वेळेचं बंधन आहे आणि त्या वेळेत जर नाही मॅच चालू झाली, वेळेत नाही मॅच संपली तर मग कालच्या दिवसात काल सकाळी आम्हाला 4:30 वाजले. मित्रांनो, वेळ फार महत्वाची आहे. वेळ कुणासाठी थांबणारी गोष्ट नाही, निसर्गानं दिलेली ती वेळ आहे. इथे देखील चेंडू चांगला होता फरहानचा, जबरदस्त पद्धतीनं त्या बॉलला इथे मात्र हाताळलंय आणि तदनंतर तपासून जर पाहिलं नाही तर स्कोर कार्डला रनसंख्या आता जाऊन पोहोचते फलकावरती.
अर्थात 3-4 बॉलचा खेळ संपला. आता पंचाने देखील आखो आखो में इशारा केला आणि सांगितलं की आता या षटकात बॉलचा खेळ तपासून पाहिलाय तर 4 बॉलचा खेळ संपला आणि 3 रन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. या बॉलला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर आणि आलाय हा इथे चौकार. तो तेवढाच महत्वाचा आहे. सुरुवातीचा काळ ज्या वेळेला फातिमा स्टार हा संघ खेळत होता ना त्यावेळेला त्यांच्याकडे आपण पाहतात आता जी फलंदाजी आहे त्या फलंदाजीने तुम्हाला मंत्रमुग्ध करणारे फटके खेळावेच लागतील. कारण 70 रनचं पाठलाग तुम्ही करताय ते 70 रन सहज नाहीत. त्यासाठी तुम्हाला पराकष्टा मेहनत या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात मित्रांनो. गोलंदाज तयार होते आणि अगदी स्लॉट मधला बॉल थोडेसे सेप आउट झाले होते आणि त्यानंतर त्या बॉलला खेळून काढलं त्यांनी. फातिमा स्टार विपक्षात संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो सध्या सामना चालू आहे. शम्स ए इस्लाम पालघर हा संघ सध्या आपल्याला पाहायला मिळेल. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर आणि आलाय हा देखील चौकार. या चौकाराच्या मदतीनं षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय. षटक क्रमांकाचा 1चा खेळ संपतोय ना त्यावेळेला रणसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11. बघा फटका इथे खेळला जरूर चेक केला आणि त्यावेळेला पंचांनी सांगितलं की तो 4 रन आहे. चौकार आहे लक्षात घ्या. पहिलं षटक. पहिलं षटक संपलं. 11 रन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपण बघत आहात विश नेटवर्क या युट्यूब वाहिनीवरती पालघरच्या अभिमानाची स्पर्धा अर्थात शिवसेना पुरस्कृत युवा सेना चषक 2026 रात्रकालीन. आता सध्या ही जर हॅट्रिक घेतली गोलंदाजानं ऐनू यांनी तर 1001 विश्वजित अहिरे विशू यांच्याकडनं मात्र आपण पाहतात ते कॅश प्राईज आहे. मुंबई इंडियन्स विपक्षात सनरायझर्स हैदराबाद 120 बॉल 144 रनचेज. अभिषेक शर्मा एका बाजूला ट्रिवाय सेट गोलंदाजी मार्कवरती जसप्रीत बुमराह. या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील मॅचमध्ये. मजा येईल. आज पैसा वसूल सध्या वानखेडेचं मैदान आहे. चला मॅचला सुरुवात होत आहे. ऐनू थोडंसं स्पीडअप करा कारण वेळ महत्वाची मित्रांनो. कालच्या दिवसात आम्हाला 4:30 वाजलेत. ऐनू यांची गोलंदाजी. पहिलाच बॉल ऐनू यांनी फिरवल्या. पंचांनी सांगितलं की तो व्हाईट बॉल आहे आणि त्या व्हाईट बॉलच्या साह्याने स्कोर काढला. आता 1+1 अशी सध्या स्थिती म्हणजेच बॉल एकही नाही हाताळला आणि त्यानंतर रणसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 वरती. सगळ्यांचं स्वागत. आज मुस्लिम संघाला मात्र इथून संधी मिळाली आणि मुस्लिम समाजातील संपूर्ण खेळाडू एकविटले. आज चांगलं क्रिकेट त्याने दाखवलं. नैपुण्य जपलं. आजच्या रजनीतला हा तिसरा सामना आहे. प्रथमतः एक सामना आपण पाहिला तो म्हणजेच एक्झिबिशन मॅच महाराष्ट्र पोलीस पालघर पोलीस विपक्षात संघ MSAB पालघर. चांगला बॉल होता ऐशनू यांचा. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघालाय. आता सध्या मैदानाच्या आतमध्ये स्कोर काढला. धावांची गती तपासून पाहिली ना तर मैदानाच्या आतमध्ये तेरा धावा धावफलकावरती. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर सध्या आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दुसरं चालू आहे. ऐनू गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिलाच बॉल जर तपासून पाहिला तर तो
पहिल्या बॉलवरती 2 रन आले. तदनंतरचा बॉल तपासून पाहिला, डॉट बॉल आला. तदनंतर 2 अशा 17 रन. 70 रन स्कोर कार्ड वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील या मॅच मध्ये. इथे देखील बॉल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने ही तर ताकद आहे ऐनू यांची. सातत्यानं ही गोलंदाजी त्यांनी केलेली अनेक वेळा आणि लेदर क्रिकेटचा एक चांगला आढावा त्यांच्याकडे आहे, चांगला फॉर्म त्यांच्याकडे आहे आणि सध्या तेच आपल्याला पाहायला देखील मिळतील. आज आपल्या समाजाप्रती सध्या दाखल झालेत ते मैदानाच्या. 4 बॉलचा खेळ त्यांनी परिपूर्ण फेकले आणि रनसंख्या खर्च केली ती म्हणजे 6. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. इथे देखील ऑन साईडला फटका खेळलाय हनी खान आहेत. हनी खानच्या अगदी बाजूने बॉल चालला अलॉंग दी कार्पेटला. प्रयत्न दुसरीचा ते करतील आणि तदनंतर धावसंख्या 2 इथून सहजतेने परिपूर्ण देखील झालेत आणि धावसंख्या 2 आकार घेत धावांची गती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 19 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल त्यांच्या मागे याच आर्यनच्या मैदानातनं त्यानं देखील अनेक चांगल्या इनिंग्स साकारल्या. 30 तारखेचा जो लॉट्स आहे त्यामध्ये मजा येणार आहे, कारण त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय जिथे खूप चांगले संघ आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाजी मार्कवरती ऐनू तयार. एका बाजूला ओवेस ज्यानं 9 बॉलमध्ये रन केलेत 15. थोडंसं स्पीडअप करत चला मित्रांनो, तुमच्याकडे आता 15 मिनिटांचा अवधी आणि षटक तुम्हाला परिपूर्ण करायचे ती म्हणजेच 3. वेळ महत्वाची आहे. पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने षटक क्रमांक 2चा खेळ संपतो. छोटासा घेऊया ब्रेक आणि जाऊया सरळ संगीत कक्षात. आणि 24 बॉलमध्ये रन करायच्यात 51 या मॅचला जिंकण्याकरिता. सध्या या मॅचमध्ये 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 51 रनची गरज असा एक तुल्यबळ सामना तुम्हा सगळ्यांच्या भेटीकरिता. षटकातील पुढचा बॉल. इथे देखील फटका खेळलाय सरळ समोर. हनी यात हनीच्या मस्तकाला दस्तक देत बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय. कडक असा षटकार. 6. थँक्यू. इथे देखील आपण पाहतायत जबरदस्त फटका इथे देखील खेळलाय आणि खऱ्या अर्थाने या षटकातला आता दुसरा षटकार येतोय. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आणि ही सध्या बॅटिंग आपल्याला पाहायला मिळत असताना
खूप चांगला स्ट्रोक अमनच्या बॅट मधनं स्लॉट मधला बॉल आणि त्या स्लॉट मधल्या बॉलवरती संपूर्णपणे मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये बॉलला पाठवून दिलं. सरळ सीमारेषेच्या पलीकडे अगदी जबरदस्त फटक्याची निवड केली आणि त्यानंतर आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत जर तपासून पाहिली तर 31 रन 31 रन फलकावरती आहेत. 70चा पाठलाग ज्यावेळेला तुम्ही करता त्यावेळेला तुमची सुरुवात फार महत्वाची आहे. आता बॉल आहेत ते म्हणजेच 22 आणि 22 बॉलमध्ये रन करायचे 39. बावीस बॉल आणि 22 बॉल मध्ये करायच्यात ते मॅचला जिंकण्यासाठी 39 रन गोलंदाज तयार आहेत. इथे देखील आपण पाहतात हा फटका तर इथे खूप छान पद्धतीने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. पहिलेच 2 बॉल 2 षटकार आणि तदनंतरचा आता हा बॉल जो तपासून पाहिला तर डॉट बॉल येतोय. अगदी धावसंख्या 31 ही सध्या स्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये. युवा सेना चषक 2026 मात्र हे दमदार नियोजन आणि या नियोजनात आपण पाहतात एक चांगली स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीकरिता दाखल झाली. फटका इथे देखील ऑन साईडला खेळलाय आणि बॉल जर तपासून पाहिला तर आता सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अमन आणि ओवेस हे 2 फलंदाज बिनबाद आहेत. या षटकात धावा आल्या तर खऱ्या त्या म्हणजेच अर्थात 14. ऐनू यांचं षटक ते तेवढं महत्वाचं होतं. तदनंतर आपण पाहतात आता रिक्वायर्ड रन रेट 11.10चा या मॅच मध्ये आता सध्या कंट्रोल केल्या बॅटिंग टीमनं. एका बाजूला फातिमा स्टार संघ पाहायला मिळतो. नेक्स्ट मॅचचा देखील तो मॅचचा टॉस तेवढाच महत्वाचा होता. गोलंदाज तयार. फटका इथे देखील खेळल्या हनी आहेत बॉलच्या खाली आणि बॉल जर तपासून पाहिला तर आता कॅच ड्रॉप झाल्यानंतर क्षेत्ररक्षण इथून आपण पाहतात हा कॅच महत्वाचा होता. तो कॅच नाही कॅरी झालाय. तदनंतर आपण पाहतायत रेणू थोडेसे नाराज. यष्टांच्या मागणं धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच सिंगल मात्र घेतली आणि या सिंगलच्या साह्याने धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच आतापर्यंत इथे 34 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज पुन्हा एकदा उमेर तयार. थोडंसं स्पीडअप करा प्लीज, तुम्हाला विनंती आहे. आता 19 बॉल आणि 19 बॉलमध्ये रन करायचे 36. टार्गेट जर आपण तपासून पाहिलं तर 70चं एक मोठं टार्गेट सेट केलंय आणि त्याला उत्तर देत असताना 2 फलंदाज 7 बॉलमध्ये 17 रन ज्याने केले तो अमन. एका बाजूला ओवेस हे फलंदाज सध्या दमदार बॅटिंग करत असताना षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. इथे देखील हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आणि बघता बघता बॉल बाहेरच्या बाजूने निघाला. सोहेलने बॅकअप दिले. षटक संपले. 3 षटकांचा खेळ संपतोय त्यावेळेला रनसंख्या 35. आता पहिल्या 3 मध्ये 35 केले. येणाऱ्या काळात 35 करायच्यात. घेऊया एक ब्रेक आणि जाऊया संगीत कक्षात. गोलंदाज ऐनू तयार पुन्हा एकदा. यावर आपण पाहतात रिव्हर्स स्विच करायचा होता आणि तदनंतर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल यष्टीरक्षक देखील थोडेसे बीट झाले आणि तदनंतर धावांची गती तपासून पाहिली तर आता सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच फलकावरती 36 बॉल आहेत. 17 बॉलमध्ये रन करायचे या मॅचला जिंकण्याकरिता. खूप चांगलं क्रिकेट सध्या आपल्याला पाहायला मिळतं या मॅच मध्ये.
अमन एका बाजूला ज्यानं बॅटिंग चांगली केली तर एका बाजूला ओवेसनं 12 बॉलमध्ये 15 रन केलेत. पुन्हा एकदा ऐनू तयार आहेत. फुलरलेनचा बॉल आणि फुलरलेनच्या बॉलवरती आक्रमण. गोईंग गोईंग अँड गॉन. षटकार 6. बॅटिंग होत्या मैदानाच्या आत. बॅटिंग महत्वाची आणि ती बॅटिंग का महत्वाची आहे तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता जे सध्या फलंदाज ऐनूच्या विपक्षात मोठी फलंदाजी करतात ना, ती फलंदाजी फार महत्वाची आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच, परंतु या रिव्हर्स स्विच मध्ये ताकद नव्हती. रनआउटची संधी अगदी बनली असती, परंतु ऐनू यांनी मात्र तेथून आता सिंगलने संतुष्ट राहिले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 43 रन्स 43. रिक्वार्ड रन रेट तपासून पाहिला तर आता 10.80 म्हणजे जवळपास 11च्या जवळ. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा तयार. षटकातील पुढचा बॉल. आज युवा सेना चषकाची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्री झालेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, परंतु वेग जास्त होता त्या बॉलमध्ये. ऐनू यांची ती नॅचरल स्ट्रेंथ आहे. बॉल पडल्यानंतर अगदी वेगाने येत असतो. आर्यनच्या मैदानात खेळणारे संपूर्ण हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. शम्स इस्लाम हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यांनी बॅटिंगनं तर 70 रन केले आणि ते 70 रन पूरक राहिले, परंतु गोलंदाजी मंचाही नाही होत आहे, कारण त्यांना अजून विकेट नाही मिळाली आणि विकेट नाही मिळाली तोच खऱ्या अर्थानं मायनस पॉईंट राहिलाय. धावांची गती तपासून पाहिली तर फलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 45. षटकातील पुढचा बॉल. ऑन साइडला फटका. इथे देखील गुडघा टेकवलाय आणि बॉल चाललाय. बराच काळ हवेत असताना कॅच ड्रॉप. 2 खेळाडू एकमेकांच्या समोर आले. कॅच कोणी घ्यायचा हेच माहिती नव्हतं. म्हणतात ना, क्रिकेटमध्ये तुमच्यामध्ये समन्वय फार महत्वाचा आहे. आता रनआउटची संधी बनली होती आणि त्यामध्ये कॅच सुटल्यानंतर एक संधी मिळाली, परंतु रनआउट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज बाद. बघा ऍक्शन रिप्ले. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण पाहू शकता ऐनू यांना विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळाली. आता षटक क्रमांक जर तपासून पाहिलं ना तर चालू आहे ते म्हणजे चौथं 5 बॉलचा खेळ झालाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. याही बॉलला खोलातला बॉल होता. बॉलला खोदून काढलाय. बॉल चाललाय तिथे मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे डीपमधनं आले. तदनंतर फेकी केली जाते आणि तदनंतर ही फेकी होत असताना आता धावसंख्यांची गती जर तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 49 या धावसंख्येवरती. इक्वेशन आपल्या समोर येईल जिथे आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 21.
चला थोडं स्पीडअप करा प्लीज, तुम्हाला विनंती आहे की आपण थोडंसं डिले करताय मित्रांनो. आता हे षटक हाताळण्याकरिता तुमच्याकडे 3 मिनिटांचा 2 मिनिटं आणि 41 सेकंदाचा अवधी आहे. जर ते नाही झालं तर मग तुम्हाला देखील एक खेळाडू मध्ये घ्यावा लागेल. नियम व अटी सगळ्यांसाठी सारखे आहेत. ते टायमर काउंट होते बघा. फिल्डिंग टीम शमसे इस्लाम या संघाला विनंती करतोय की तुमच्याकडे आता 2 मिनिटं आणि 27 सेकंद हा अवधी तुमच्याकडे बाकी आहे आणि तदनंतर त्या अवधीमध्ये तुम्हाला ते षटक संपवणं फार गरजेची भूमिका असेल. जर ते षटक तिथे नाही संपवता आलं तर मग तुम्हाला निश्चित स्वरूपात इथून पेनल्टी आहे. तो एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. 51 धावा या धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. इथे देखील फटका खेळलाय. बॉल चाललाय फाईन लेग मधनं वेगानं सरळ सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार. 4. इथे देखील फटका खेळलाय खरा. तिथे आपण पाहू शकता बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. काय जबरदस्त बॅटिंग सध्या चालू आहे ना मैदानाच्या आत. हे बॅटिंग सध्या आता तापले दोन्ही फलंदाज. खूप चांगलं क्रिकेट, जबरदस्त बॅटिंग. फातिमा स्टार्स या संघाचं मात्र कौतुक करावं लागेल, ज्यांनी आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग करत या मॅच मध्ये आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाचा झेंडा तुरा रोवलाय. कारण ही मॅच मध्ये आता सध्या त्यांनी खूप छान पद्धतीनं ग्रोथ केल्या. लाऊड अपील पंचांकडे मागणी. पंचांनी सांगितलं की स्टम्प्सला सोडलेलं आहे. LBW साठी मात्र रिव्ह्यू नाही आहे मित्रांनो, लक्षात घ्या. LBW साठी रिव्ह्यू नसणार आहे. तुम्हाला व्हाईट बॉल, नो बॉल या गोष्टींसाठी तुम्हाला निश्चित स्वरूपात त्या गोष्टी दाखवू शकतात. आता सध्या 2 कॅमेऱ्यानं मात्र ही स्पर्धा जी कव्हर होत आहे ना, ते सध्या आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॅट्समन एका बाजूला. गोलंदाज अमीर करई हे पंचांच्या भूमिकेत. गोलंदाजी मार्कवरती वसीमचं षटक आहे. थोडंसं मोठं झालंय. आता धावसंख्या जर तपासून पाहिली तर 61 आणि 62 झालेत. अवघ्या 8 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. मोठा फटका इथे खेळायचा होता आणि तदनंतर आपण पाहू शकता तिथून मिळाली ती म्हणजेच इथून आपण पाहू शकता एक सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच ऑन 63. शेवटचा बॉल आहे. खूप चांगली बॅटिंग. टायमर देखील संपलंय. तुम्हाला एक खेळाडू शेवटच्या षटकात आतमध्ये घ्यावा लागेल. लक्षात घ्या फिल्डिंग टीम, नियम व अटी सगळ्यांसाठी समान आहेत. आता सध्या इक्वेशन जर तपासून पाहिलं ना तर या मॅच मध्ये बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉल मध्ये करायचे रन 7. 7 बॉल आणि 7 ची गरज हा सामना जिंकण्याकरिता. गोलंदाज तयार. षटक संपलंय. इथे 5 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या 63. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज. इथे जर तपासून पाहिलं तर सध्या या मॅच मध्ये आता
खूप चांगल्या पद्धतीनं ही सध्या गोलंदाजी करण्याकरिता दाखल झाल्या, तो म्हणजेच साहिल. पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये रन करायचे आहेत 7 या मॅचला जिंकण्याकरिता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा तयार. इथे देखील फटका खूप चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि बॉल चालला बिटवीन द गॅप, आलाय चौकार. आता विजयाप्रती एक एक पाऊल पुढे जात चाललेत. यानंतर लॉट्स आहेत सेकंड राऊंडचे का ते सेकंड राऊंडचे लॉट्स असणार आहेत, लक्षात घ्या मित्रांनो. या मॅच मध्ये आता विजय अगदी जवळ येत चाललाय. फिल्डिंग टीमला पराभवाचे धक्के सहन करावे लागतात या मॅच मध्ये. हनी यांनी जर कॅच टिपला तर तर अदनान मुछाले यांच्याकडनं आपण पाहतायत कॅश प्राइज आहे 1000 रुपयाचं हनीच्या कॅच साठी. इथे फटका तर खेळलाय आणि तो फटका खेळत असताना आता सध्या धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली तर या मॅच मध्ये विजयाचा शंखनाद फुंकत असताना आपल्याला संघ बघायला मिळतोय. फातिमा स्टार या संघाने मात्र इथे हा सामना अगदी विजयाच्या समीप पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.